मंत्री धनंजय मुंडे आणि पत्नी करुणा मुंडेंचा असलेला वाद सर्वांनाच माहिती। या वादातून कोर्टाने पोटगी देण्याचा आदेश धनंजय मुंडेंना दिला। त्यानंतरच करुणा मुंडेंनी आपल्या राहत्या घरी पत्रकार परिषद बोलावली होती। पण त्यावेळी करुणा मुंडेंचा मोठा मुलगा श्रीशिव मुंडे पत्रकारांवर चांगला चिडलेला आपल्याला पाहायला मिळालं। पत्रकारांना घरातून हाकलवून लावले। मी हे सहन करतोय पण आता नाही असं म्हणत बिल्डिंगमध्ये प्रवेश करू देऊ नये अशा सूचना दिल्या आणि आईला मीडियासोबत बोलू दिले नाही, गप्प बसायला सांगितले। हे सर्व घडल्यानंतर थोड्या वेळातच श्रीशिव या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर झाली। त्यात असं लिहिलं होतं की मी श्रीशिव धनंजय मुंडे, मला बोलणं गरजेचं वाटत आहे कारण मीडियासाठी माझं कुटुंब मनोरंजनाचं साधन झालं आहे। माझे वडील सर्वोत्कृष्ट नाहीत पण माझ्या आईसारखा त्यांनी कधीच आम्हाला त्रास दिला नाही। आमच्या आईला मानसिक धक्के बसले पण यातून तिने आम्हालाच त्रास दिला। ती ज्या घरगुती हिंसाचाराचा दावा करत आहे तो मी, माझी बहीण आणि माझ्या वडिलांसोबत झालाय। माझ्या वडिलांनी तिला सोडल्यानंतर तिने आम्हाला निघून जायला सांगितलं कारण तिला आमच्याबद्दल काही देणं घेणंच नव्हतं। 2020 पासून आमचे वडील आमची काळजी घेत आहेत। आमची आई कोणत्याही आर्थिक अडचणीत नाहीये। गृहकर्ज न भरण्याचा निर्णय तिने स्वतः घेतलाय। सूड उगवण्यासाठी ती ही काल्पनिक कहाणी स्वतःच रचत आहे। तर या पोस्टवर करुणा मुंडे बोलल्या की माझ्या मुलावर दबाव आहे, त्यामुळे अशी पोस्ट करण्यात आली। पूर्ण व्हिडिओ 1 नंबर YouTube चॅनलवर उपलब्ध आहे, नक्की पहा।